आता तुमचं नाव काय आहे? आज या ठिकाणी तुम्ही आराधना करण्यासाठी आला होता. नेमकं काय आराधना केली, काय सांगाल? कारण या ठिकाणी दर्शन घेतल्याच्या नंतर गुरु गोविंद सिंगचे आशीर्वाद देतात असे आले. अच्छा. नमस्कार, मी ज्योत्स्ना यादव वसंती आणि इथून सगळ्या महिला या वेगवेगळ्या ठिकाणाहून माननीय मुख्यमंत्री साहेब यांना आहे ना पुन्हा सीएम पदावर आणण्यासाठी निवडून पुन्हा तिथून आणण्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे, साकडे घातलेले आहे गुरुद्वाऱ्यामध्ये. आणि गुरुद्वाऱ्यामध्ये येऊन गुरु साहेबांना अरदास घातलेली आहे की त्यांनी पुन्हा आपल्या लाडक्या भावाला, लाडक्या बहिणींसाठी निवडून मुख्यमंत्री पदासाठी पुन्हा हे करावं. आपली सगळ्या महिलांसाठी त्यांनी म्हणजेच आपल्या लाडक्या भावांनी लाडक्या बहिणींना 1500 रुपयांवरून 2100 रुपये केले आणि वर्षातून 3 सिलेंडर त्यांना फ्री मध्ये केले. अजून असे आता नवीन योजना असं ऐकण्यात येत आहे की जी निराधार योजनेच्या बायका असतात त्यांना त्यांनी ती वाढवून देण्यासाठी पण घोषणा केली असं ऐकून आहोत आम्ही सध्या. मग महिलांना एवढ्या सोयी देत असताना मग तेच आम्हाला मुख्यमंत्री पाहिजेत पुन्हा. आणि 5 वर्ष काय, आम्हाला 10 वर्ष काय, नेहमीसाठी ते जरी असेल तर आम्ही नेहमीसाठी खुश राहू, आमची अशीच इच्छा आहे. आणि आमचे भाऊ लाडके पुन्हा एकनाथ भाऊ येणार. आम्ही गुरुद्वाराला नानक गुरु साहेबांना साखळ घातलो की आम्हाला लेक लाडकी योजनेचे लाभ भेटले, सिलेंडर भेटले आणि प्रत्येक वर्षाला 3 सिलेंडर सवलती भेटल्यात. लेक लाडकी योजनेचे 15,000चे आता 2100 रुपये केले मुख्यमंत्री साहेबांनी. अशी आशा आहे आमची लाडकी लेक बहिणीची की परत मुख्यमंत्री आम्हाला लाभावा, एकनाथ शिंदेच व्हायला पाहिजे. आणि एवढी आम्ही तळमळीनं एवढे महिला साखळ घातलं गुरु नानक साहेबांना आणि मुख्यमंत्री पद भेटावं एकनाथ शिंदेला आमची मागणी आहे. लाडके एकनाथ शिंदे भाऊला आमचे 100% आमचा प्रतिसाद आहे. लाडके भाऊ आलेत आणि मुख्यमंत्री त्यांनीच व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी मुख्यमंत्री साहेबांचा विजय असो, एकनाथ शिंदे भाऊचा विजय असो. आम्ही सर्वजण महिलांनी मुख्यमंत्री सीएम एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावे म्हणूनच आम्ही इथं एकत्रित झालेलो आहोत आणि गुरुद्वारामध्ये मत्था टेकण्यासाठी आलेत आणि गुरुची अर्चना ते सर्वजण आम्ही महिलांनी मिळून केलेले आहेत इथं. कारण एकच आहे आमचं आणि मुख्य उद्देश एकच आहे की फक्त एकनाथ शिंदे आमचे मुख्यमंत्री व्हावे महाराष्ट्राचे, म्हणून आम्ही इथं महिलांनी पूर्ण जमून अर्चना केलेली आहे गुरुद्वारामध्ये. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.